ची मागणी केली होती आणि त्या सगळ्या कागदपत्रांची जंत्री आज सीआयडी तर्फे आम्ही न्यायालयात सादर केली. काही दस्तऐवज हे सीलबंद असल्यामुळे न्यायालयाला विनंती केली की त्याच्या प्रती सील उघडल्यानंतर या आरोपींना देण्यात याव्या. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आरोपी वाल्मिक याने या खटल्यातून मला निर्दोष मुक्त करावे, कारण माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला आहे. या अर्जावरती न्यायालयाने सीआयडीचं म्हणणं मागितलेलं आहे. जे सीआयडीचं म्हणणं येत्या 24 तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल. त्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होईल. अर्थात वाल्मिक तर्फे युक्तिवाद, नंतर सरकारतर्फे आम्ही युक्तिवाद करू. तिसरी महत्वाची बाब म्हणजे आज न्यायालयामध्ये जे कागदपत्र आम्ही हजर केले त्यातला प्रत्यक्ष संतोष देशमुख यांना मारहाणीचा व्हिडिओ, जो सीआयडीच्या मते तपासाअंती असं दिसून आलं होतं की हा व्हिडिओ आरोपींनीच काढलेला होता आणि तो सीलबंद परिस्थितीत फोरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आला होता. तो संपूर्ण व्हिडिओ आम्ही न्यायालयात हजर केला, परंतु न्यायालयाला आम्ही विनंती केलेली आहे की या व्हिडिओला कुठल्याही प्रकारे बाहेर याला प्रसिद्धी मिळू नये आणि याने प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्याचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून मकोका कायद्याच्या तरतुदी अंतर्गत आम्ही न्यायालयाला अशी विनंती केलेली आहे. यावरती न्यायालयाने सगळ्या आरोपींचं म्हणणं त्यांनी मागितलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं ते 24 तारखेला दिलं जाईल. त्याच्यानंतर या संदर्भात देखील सुनावणी होईल. चौथा मुद्दा आजच्या सुनावणीमध्ये आरोपी वाल्मिक याची चल आणि अचल जी स्थावर मिळकत आहे ही जप्त करण्यात यावी असा न्यायालयात आम्ही अर्ज दिलेला आहे. त्या अर्जावरती अद्यापही वाल्मिक तर्फे खुलासा दाखल करण्यात आलेला नाही. त्याच्यानंतर त्या अर्जावरची सुनावणी पुढे रीतसर होईल. माझ्या समवेत माझे सहकारी ऍडव्होकेट कोल्हे हे देखील आज न्यायालयात उपस्थित होते. नाही, अजून कोर्टावरती आता हे आरोपीने मध्ये अर्ज केल्यामुळे त्या अर्जाची सुनावणी होईल. नंतर सरकारतर्फे आम्ही कोर्टात न्यायालयात एक ड्राफ्ट चार्ज देऊ आणि त्याच्यानंतर चार्ज कोर्ट तो फ्रेम करावी की नाही याच्यावरती युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय त्याच्यावरती निर्णय घेईल. वाल्मिकने काय नेमका अर्ज केलेला आहे या केसमध्ये? वाल्मिकने त्याच्या अर्जामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत. पहिला मुद्दा म्हणजे त्याचा या प्रकरणात कुठे काही संबंध नाही, तो खुनामध्ये नाही, खंडणी त्याने मागितलेली नाही आणि तो कसा निर्दोष आहे हे दाखवण्याचा केविलवाणी प्रयत्न त्याच्या अर्जामध्ये आहे असं सकृत दर्शनी दिसतं. तुम्ही जी त्याची संपत्ती जमा करण्याची मागणी केलेली आहे, कशा कशाच्या आधारावर ही जमा करण्याच्या पण त्याच्यात सीआयडीने काही महत्वाचे कागदपत्र गोळा केलेले आहेत. ती कागदपत्र फार मोठ्या प्रमाणात, परंतु इतर आरोपींची देखील काय प्रॉपर्टी आहे, चल आणि अचल या संदर्भात सीआयडी अद्यापही तपास करते आहे. कायद्याअंतर्गत पुढील तपास अद्यापही चालू आहे. त्यामुळे सीआयडीचा पूर्ण तपास झाल्यानंतर याच्यावरती निर्णय घेण्यात येईल. त्यांचं सर ऑलरेडी एक त्यांनी अप्लिकेशन दिलं होते की त्यांची प्रॉपर्टी सील केलेली आहे, त्यांनी काही डॉक्युमेंट्स त्यांना मिळावे या संदर्भात युक्तिवाद झाला. काय युक्तिवाद झाला आणि कोर्टाने काय ऑर्डर केली त्या संदर्भात? नाही, त्याचा अर्ज असा कोणताही नाही की सील केलेली प्रॉपर्टी आहे. जी आम्ही मकोका कायद्याखाली त्याची प्रॉपर्टी जप्त करण्याचा अर्ज दिला असल्याने यापूर्वी जो सीआयडीने अर्ज दिलेला होता की ते फरार आहे, वाल्मिक फरार आहे होता आणि म्हणून त्याचा प्रॉपर्टी जप्त करण्या असा जो अर्ज होता त्या अर्जावरची सुनावणी, कारण वाल्मिकला नंतर अटक करण्यात आल्यानंतर ती सुनावणी फ्रुटलेस होते आणि म्हणून नवीन सीआयडी तर्फे अर्ज देण्यात आला की मकोका खाली याची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी.
धन्यवाद. तर 26/11 आरोपी धन्यवाद. दिल्ली पोलिसांनी धन्यवाद. आज संतोष देशमुखचा आपण व्हिडिओ दिलाय आरोपींना तिकडे, तर तो जो मेन पुरावा आहे तो पुरावा कशा पद्धतीने कोर्टासमोर आल्यानंतर काय होऊ शकतो? नाही, असं आहे की यापुढे या संदर्भात मला भाकीत आज करता येणार नाही. याच्या संदर्भात पुरावे नोंदवले जातील आणि मग त्या संदर्भातली चौकशी होईल. व्हिडिओ किती परिणामकारक ठरू शकतो ह्या केसमध्ये? पुरावा म्हणून तो व्हिडिओ किती परिणामकारक ठरू शकतो? नो कॉमेंट्स. चला, कुठलेही प्रश्न इतर या केस व्यतिरिक्त मला विचारायचे नाही. ओके. एवढा छोटासा प्रश्न आहे सर. आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, असा जेलमध्ये आरोप केला जातो की आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, अशा पद्धतीने देखील आरोप प्रत्यारोप केला जातो. सीआयडी बघेल. सीआयडी कडे चौकशीचा भाग आहे. सीआयडी तपास करेल. सरकारचं लक्ष आहे. एक आरोपी लातूरला ठेवण्यात आलेला आहे, त्या संदर्भात पण तिथे चर्चा झाली. एक आरोपी लातूरच्या जेलमध्ये ठेवण्यात आलेला आहे, तो सुद्धा विषय. यातला एक आरोपी लातूरच्या तुरुंगात आहे. त्या आरोपीने सुरुवातीला अर्ज असा केला होता की मला लातूरच्या तुरुंगात ठेवावं, परंतु असं दिसतंय की त्याला एकटं असल्यामुळे आता तिथे करमत नाहीये, म्हणून त्याने इच्छा व्यक्त केलेली आहे की मला या न्यायालयात शिफ्ट करण्यात यावं. त्याला कोल्हे साहेब त्याच्यावरती खुलासा 24 तारखेला देतील. तर देशमुख कुटुंबियांनी आज आपली भेट घेतली, काय चर्चा झाली? मागच्या वेळेस पण भेट झाली. अशा भेटीमधल्या गोष्टी बाहेर सांगता येत नाही, हे आपल्याला कल्पना आहे. सर, हा प्रश्न यासाठी आम्ही वारंवार आपल्याला विचारतो आहोत की आपण हा मुंबईचा खटला या ठिकाणी लढलेला आहे. आपण पण राणाचा अनेक वेळा या सगळ्या प्रकरणामध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्याला भारतात आणलं जात आहे. त्यामुळे आम्ही आपल्याला हे विचारतोय. चांगली गोष्ट आहे. भारताचं मोठं यश आहे. धन्यवाद. न्यायालयीन लढाई कशी असणार आहे, सर? या हे प्रकरणामध्ये प्रकरण खूप न्यायालयीन मोठं लढाई होतं, कशी ज्यात असणार तुमचा न्यायासाठीचा तुमचा मोठा वाटा होता, त्यामुळे सगळ्यांना तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही या प्रकरणात काहीतरी बोलावं. बरोबर आहे. 26/11 असं आहे की आपल्याला कल्पना आहे सर्व काय चाललंय. बघू. पुढची न्यायालयीन प्रक्रिया काय असणार आहे, सर? राणा कायद्याचं संदर्भात पुस्तक उघडा आणि अभ्यास करा. चला, खरं बोलते काय? शेवटचा एक प्रश्न. लक्षात घ्या, तुम्ही प्रसार माध्यमांशी मी आज डील करत नाहीये. प्रसार माध्यमांची आणि राजकीय नेत्यामधला फरक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.